शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे। शरद पवारांची यशवंत चव्हाण यांच्यावर बोलायची लायकी नाही अशी टीका महेश शिंदे यांनी केली होती। यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या निर्मला सावंत प्रभावळकर यांनी या टीकेला उत्तर दिले आहे। त्या म्हणाल्या की ते आमदार आहेत, त्यांनी अभ्यासू वृत्तीने वक्तव्य केलं पाहिजे, वक्तव्य करताना तारतम्य बाळगलं पाहिजे, आरोप प्रत्यारोप करताना डेटा असायला हवा। या वक्तव्यामुळे त्यांनी स्वतःचं हास्य करून घेतलं आहे। शरद पवारांचे व्यक्तिमत्व इतके उत्तुंग आहे, ते एक थोर व्यक्ती आहेत, त्यामुळे सगळ्या टीका या बेजबाबदार आहेत। यावर फार भाष्य करू नये आणि अशा टीकांना फार महत्त्व देखील देऊ नये। शरद पवारांबद्दल वक्तव्य केलं तरच प्रसिद्धी मिळते म्हणून केलेलं हे वक्तव्य आहे। बघा मी कशी अगदी खालच्या दर्जाला टीका करायची, ह्याच्यासाठी ते स्वतःचे थोडे पुरावे ठेवत आहेत। मुळामध्ये कुठलाही आरोप करताना किंवा कुठलेही विधान करताना निदान ते आमदार आहेत, ती सर्वसाधारण व्यक्ती नाही आहे, तर त्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की अभ्यासू वृत्तीने स्टेटमेंट केले पाहिजे, त्यामुळे तारतम्य बाळगलं पाहिजे आणि आरोप आणि प्रत्यारोप करायचे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी डेटा घेतला पाहिजे। यशवंतराव चव्हाण यांच्या ह्याच्यावर लायकी नाही असं साधारण विधान करून त्यांनी स्वतःचंच हास्य करून घेतलेलं आहे। एनिवे शरद पवार साहेबांचं व्यक्तिमत्व हे इतकं उत्तुंग आहे आणि ती एक थोर व्यक्ती आहे आणि नॅशनल लीडर आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या जे स्टेटमेंट्स त्यांचे आलेले आहेत ते बेजबाबदार ह्याने, त्याच्यावर मला असं वाटतं आपण फार भाष्य करू नये आणि त्यांना फार महत्त्व देऊ नये। उलट त्यांना थोडीशी जरी हे असेल सेन्स असेल तर ते जे उद्देश त्यांच्या पक्षाची मतं वाढायचं तर लोक उलट शिंदे गटाच्या ह्याची उलट मतं कमी होतील हे त्याने लक्षात ठेवलं पाहिजे। अशा प्रकारच्या ज्या हे आहेत कॉमेंट्स आहेत ते वास्तविक राष्ट्रवादी SP-लाच हेल्पफुल करतात, जनतेला सगळं कळतं। प्रसारमाध्यमांच्या झोतामध्ये येण्यासाठी तर हा प्रकार नाही ना? हो, अर्थातच समाज माध्यमांच्या झोतामध्ये येण्याचा हा प्रकार असावा, कारण असं काहीतरी वेडं वाकडं चुकीचं तारतम्य नसलेलं बिनबुडाचं विधान केलं आणि ते पण माननीय शरद पवार साहेबांवर केलं तरच प्रसिद्धी मिळते, बाकी कोणावर केलं तर प्रसिद्धी मिळणार नाही हे त्यांना माहिती आहे, म्हणून हे त्यांनी करण्याची दाट शक्यता आहे।